सुरळीच्या वड्या करताना तुमच्या कधी फाटतात का? किंवा रोलच होत नाही, पिठामध्ये गुठळ्या होतात? आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट, सॉफ्ट आणि पातळ सुरळीच्या वड्या बनवायला शिकवणार आहे. आणि ही खास रेसिपी मला माझ्या जावयांच्या आतेभावाची मिसेस वैशूताई हिने शिकवलेली आहे. तीच ऑथेंटिक गुजराती खांडवीची रेसिपी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. गुजराती खांडवी म्हणजेच आपल्याकडच्या सुरळीच्या वड्या. चला तर मग बघूया. आता आपण साहित्य बघून घेऊया. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही, फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, वरून पेरायला कोथिंबीर, बारीक किसलेलं खोबरं, ओलं खोबरं घ्यायचं बारीक किसून, ओलं नसेल तर कोरडं खोबरं पण चालेल, 1 चमचा तीळ, 1 चमचा मोहरी आणि जिरं, कढीपत्त्याचे पानं आणि चवीपुरता मीठ. आता आपण या दह्याचं ताक करून घेऊया. एका भांड्यात मी हे दही टाकलं, त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं. बेसन पीठ पण याच वाटीने घेतलेलं आहे मी, 1 वाटी. ताक झाल्यानंतर मी 1 मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा तो बारीक करून घेतलेला आहे. ते बारीक केलेलं या ताकामध्ये टाकून द्यायचं चवीसाठी. आणि परत ते ताक चांगलं घुसळून घ्यायचं. नंतर त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि डाळीचं पीठ पण टाकून घ्यायचं. एक पण गुठळी राहू द्यायची नाही. सगळं प्लेन करून घ्यायचं छान. आवडत असेल तर थोडा हिंग पण टाकून घ्यायचा आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगला घुसळल्यानंतर हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घ्यायची म्हणजे कलर छान येतो. आता हे मिश्रण एका गाळणीने आपण गाळून घेऊ. वड्या प्लेन येतील म्हणून, त्यामुळे कारण आपण हे मिरची आणि लसूण बारीक करून टाकलेलं आहे. हे बघा, हे मिश्रण गाळलं गेलेलं आहे. मिरची आणि लसूणचं ते वाटण केलेलं होतं आपण, ते वरती राहून गेलेलं आहे. त्याची चव या पिठात येऊन गेलेली आहे. मी गॅसवर कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम लो राहू दिलेली आहे. आता त्यात मी हे मिश्रण होतं ते ठेवून देते आणि झाकण ठेवून कुकरचं झाकण बंद करून घेते आणि 3-4 शिट्ट्या करून घेते. आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ फोडणीची. एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालेलं आहे. त्यात मी आता जिरे आणि मोहरी टाकते. थोडासा हिंग टाकते. जिरे मोहरी छान तडतडलं की कढीपत्त्याची पानं टाकून घेते. कढीपत्त्याचे पानं झालं की 2-3 मिरच्या कापलेल्या होत्या मी, त्या टाकून घेते. आता मिरच्या पण छान झालेल्या आहेत. सगळ्यात शेवटी मी तीळ टाकून घेते आणि गॅस बंद करते. आपली फोडणी तयार झालेली. आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत 4-5. मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. म्हटलं चेक करून घेऊ.
पण ते शिजलेलं वाटत नाही मला. तर परत मी आता कुकर बंद करून 2-3 शिट्ट्या करून घेते. हे बघा, आपलं पीठ छान शिजून गेलेलं आहे आता. तरी पण हे छान फेटून घ्यायचं असं. एका ताटाला मी थोडंसं तेल लावून ठेवलेलं होतं. आता त्यात हे मिश्रण थोडंसं टाकते आणि उचटण्याने पसरवून घेते ताटावर. हे बघा, हे मिश्रण असं बारीक पसरवून घेतलेलं आहे मी. आता 5 मिनिटानंतर मी सुरळीच्या वड्या कापून घेईल. हे बघा, ते मिश्रण मी 3 ताटांवर पसरवून घेतलेलं आहे. आता मी त्यावर खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर आणि खोबरं पसरवलं गेलेलं आहे. आता मी अशा लांब लांब पट्ट्या कापून घेते. या सुरळीच्या वड्या आपण आता अशा वळून घेऊ. हे बघा, खूप छान झालेल्या आहेत वड्या, एकदम बारीक झालेल्या आहेत. हे बघा, आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. त्यावर आता मी आपण बनवलेली फोडणी टाकून घेते. तर कशी वाटली वैशूताईंची खास सुरळीच्या वड्यांची रेसिपी? नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. आणि खाली लाईक बटनाच्या बाजूलाच एक हाईप बटन दिसत असेल, ते नक्की प्रेस करा. तुमचा सपोर्ट मिळाला की व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं. व्हिडिओमध्ये मी ज्या वस्तू वापरल्या आहेत त्यासारख्या प्रॉडक्ट्सची लिंक खाली दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट चेक करून बाय करू शकता. अशाच इझी, क्विक आणि व्हायरल रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.